एकंदरीत बघत असताना आज राजन साळवींचा प्रवेश नक्की असं तुम्ही मला सांगताय. गेले 2.5-3 वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याहीपेक्षा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले. आणि आपण जर बारकाईने बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे. आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला. आमचे जुने सहकारी माजी आमदार राजन साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं. आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष सुरू आहे. पण हे सगळं थांबवण्यासाठी हे गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, प्रयत्न त्या पातळीवर होत आहेतच. काय लोक जावी किंवा जातात ह्याचा कोणाला आनंद होतो याच्यातला भाग नाही. पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो. परंतु काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गानं आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोक आमिषाला बळी पडतायत, काही लोक दबावाला बळी पडतायत, काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या मार्गानं उद्धव साहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जाते. ते जातात, त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही. सामदाम दंडभेदचा वापर केला जातो. हे ठीक आहे ना. साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये, व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये, लढाईमध्ये करावाच लागतो. परंतु हा साम दाम दंडभेद नाही. तर या ठिकाणी केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे. केवळ आणि केवळ उद्धव साहेबांचे 40 आमदार, 13 खासदार फोडले, देशाची सत्ता मिळवली, राज्याची सत्ता मिळवली, तरी सुद्धा उद्धव साहेब हे आपल्याला बदत नाहीत. उद्धव साहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत. आणि म्हणून सातत्यानं हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊन सुद्धा उद्धव साहेब खचले नाहीत, उद्धव साहेब हातात झाले नाहीत, उद्धव साहेबांनी कधी हात टेकले नाहीत. आणि त्याच्यामुळेच या लोकांची झोप ही उडालेली दिसतीये की अभी भी टायगर जिंदा आहे. आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने भीती आज मला वाटते. साहेब, जाणाऱ्यांना जाऊ देत हे विधान कुठेतरी मला अयोग्य वाटतंय, कारण का या सगळ्या गोष्टीमधून पक्षासाठी घातक वाटतंय. असं आहे की पक्षप्रमुखांनी असं विधान करणं